नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। मित्रांनो, 2 दिवस झाले लाभार्थ्याच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणे सुरू झालेला आहे। त्यानुसार आता नेमके काल कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार, त्याचबरोबर आपल्याला 1500 रुपये मिळणार की 2500 रुपये मिळणार, तर या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण आपल्या चॅनलवर नेहमीच या योजनेच्या संदर्भात अपडेट देत असतो आणि त्यानुसार जानेवारीमध्ये पैसे जमा होतील याची अपडेट सगळ्यात अगोदर आपण दिली होती। त्यामुळे मित्रांनो, आता बघूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होतील। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक विनंती करतो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलवर जे काही मेंबर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूअर्स आहेत, मराठी अपडेट करून त्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, कालच एक आनंदाची बातमी आलेली आहे, खुशखबर आलेली आहे। परवा सायंकाळी 6:30 वाजतापासून अनेक लाभार्थ्याच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे। अनेक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता दिसून येईल, परंतु त्यामध्ये अनेक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांनी मला पर्सनल सुद्धा शेअर केलेला आहे। त्यामुळे मी चेकआउट केल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे, खरंच पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेत काय, याची शहानिशा सुद्धा केलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, परवा सायंकाळी 6:30 वाजतापासून लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले। आता प्रश्न असा आहे की अनेक जण असे म्हणत आहेत की सर, आमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत, तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर ते अगोदर बघूया। तर बघा, परवा अकोला, नागपूर, नंदुरबार आणि कोल्हापूर, तर केवळ या 4 जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। तर बघा, परत सांगतो, अकोला, नागपूर, नंदुरबार आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातील लाभार्थ्याच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। बरेच लाभार्थी आहेत, त्यांनी अजून सुद्धा UDID कार्ड, आधार कार्डचे लिंक केलेले नाही। बरेच जण आता बँकेत जाऊन बघू शकतात आणि आपल्या खात्यावर किती पैसे जमा झाले ते बघू शकतात। परंतु आपल्याला माहित आहे की या योजनेअंतर्गत जे आपले निराधार बांधव आहेत, तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। त्यानुसार डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यावर 2500 रुपये जमा होऊ शकतात, परंतु कालपर्यंत 1500 रुपये आपल्याला जमा झालेले दिसून येईल। होऊ शकते की लाखो दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव, आता प्रश्न असा आहे की लाखो दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार बांधव आहेत, तर लाखो दिव्यांग लाभार्थी आहेत आणि निराधार लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। तर आता नेमके तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात ते बघूया। मित्रांनो, हा जो काही हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता, डिसेंबरचे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील। त्यानुसार बघा, उर्वरित सगळ्या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये उर्वरित जे काही जिल्हे आहेत, तर त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, मात्र डिसेंबरचाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता होऊ शकते की बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना 1500 रुपये मिळू शकतात, परंतु जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2500 रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे। परंतु टेक्निकल जर काही इश्यू असेल तर असं होऊ शकेल। तर त्यामध्ये टेक्निकल इश्यू मध्ये काही जणांचं जे काही UDID कार्ड आहे ते आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे ते एक अडचण आलेली आहे। त्याचबरोबर होऊ शकतं की बऱ्याच जणांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे या अगोदर पण मी सांगितलेले आहे की जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की जो फंड अपेक्षित आहे की या सगळ्या योजनेच्या लाभार्थ्यासाठी, तर तो पर्याप्त फंड उपलब्ध झालेला नाही, म्हणजे फंड हा मुबलक मिळालेला नसल्यामुळे अशी परिस्थिती होऊ शकते। त्यामुळे काहींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होऊ शकतात, तर काहींच्या खात्यावर 2500 रुपये जमा होऊ शकतात। परंतु एवढं लक्षात घ्या की हा एक डिसेंबरचा हप्ता आहे आणि जानेवारीच्या हप्ता संदर्भात सुद्धा चौकशी केली असता मी जी काही चौकशी केलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की साधारणतः मकर संक्रांतीच्या तोंडावर लाभार्थ्याच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता
जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. म्हणजे आता घाईत का होईना, शासनाने अगदी 1 तारखेपासून चांगली सुरुवात केलेली आहे. त्यानुसार काही लाभार्थ्याच्या खात्यावर काल सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित जे काही लाभार्थी आहेत तर ते आजपासून त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे चिंता करू नका. तर मित्रांनो, निश्चित राहा, जे काही राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर आज 11 वाजतापासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर आज जर पैसे जमा झालेले नाहीत तर उद्या अगदी दिवसभरात तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे निश्चित राहा, काळजी करू नका. सर्वांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. फक्त परिस्थिती अशी असणार आहे, काहींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होऊ शकतात आणि काहींच्या खात्यावर 2500 रुपये जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारची प्राप्त परिस्थिती आहे. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता सुद्धा आपल्याला लवकरच दिला जाणार आहे. संक्रांतीच्या तोंडावर हप्ता दिला जाईल असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे होऊ शकते लगेच आपल्याला दुसरा हप्ता सुद्धा मिळून जाणार आहे. त्यामुळे या संदर्भात जे काही अपडेट येईल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवर तात्काळ देणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारची माहिती लगेच आपल्याला मिळते. ती आपण आपल्या सबस्क्रायबर्ससाठी आणि व्ह्युअर्ससाठी उपलब्ध करून देत असतो. जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.